वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत सॉल्युशन चॅप्टरचे न्यूमरिकल्स. काही आपण मागच्या लेक्चरमध्ये घेतले आणि जे प्रिव्हियस इयरच होते पेपर आणि काही जणांनी त्यांचे उत्तर चांगल्या पद्धतीने कमेंटमध्ये आन्सर पाठवले आहे आणि मी त्यांना कमेंट पण केली आहे काय बरोबर आहे काय नाही. तशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक यांचे पण न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे, कमेंटमध्ये यांचे आन्सर सांगायचे आहे. चला आता हा न्यूमरिकल्स बघा काय म्हणताय. हा खूपदा विचारलेला आहे, ठीक आहे. अ नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट, म्हणजे इथिल ॲसिटेट काय आहे आपला प्युअर सॉल्व्हंट. जो आपला इथिल ॲसिटेट आहे तो काय आहे आपला प्युअर सॉल्व्हंट, ठीक आहे. नॉर्मल बॉइलिंग पॉईंट ऑफ इथिल ॲसिटेट तर म्हणजे डेल्टा टी बी नॉट. प्युअर सॉल्व्हंट आहे, बॉइलिंग पॉईंटला टी बीने डिनोट करतात. किती आहे 77.0 डिग्री सेल्सिअस. अ सोल्युशन ऑफ, एक सोल्युशन आहे जो किती आहे 50 ग्रामचा आहे, ऑफ ए नॉन वोलॅटाईल सोल्यूट इन 150 ग्राम ऑफ इथिल ॲसिटेट. 150 ग्राम कोण आहे आपला इथिल ॲसिटेट. तर लक्षात ठेवाल हा आहे आपला W1, कारण की इथिल ॲसिटेट आपला काय होता प्युअर सॉल्व्हंट. इथिल ॲसिटेट प्युअर सॉल्व्हंट आहे तर तो लिहिला W1. तर मग हा 50 ग्राम काय होईल आपला W2. इकडे लिहिता मी W2 इज इक्वल टू 50 ग्राम. तुम्ही एकाखाली एकच लिहाल, ठीक आहे. जेव्हा पेपरमध्ये लिहाल तेव्हा पण एकाखाली एक गिवन लिहायचं. नंतर काय दिलं वाचा, बॉइल्स ॲट 84.3. हा तुमचा प्युअर सॉल्व्हंटचा बॉइलिंग पॉईंट आहे. हा कुणाचा आहे डेल्टा टी बी आहे. फक्त काय आहे डेल्टा टी बी किती आहे 7 डिग्री सेल्सिअस. हा आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ प्युअर सॉल्व्हंट आणि हा आहे बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. हा काय बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. काय कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेट मोलर मास ऑफ सोल्यूट. म्हणजे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे M2 इक्वल टू क्वेश्चन मार्क. नंतर अजून दिला आहे तुम्हाला KB दिला आहे. हा काय बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट आहे. बॉइलिंग पॉईंट दिली याला बॉइलिंग पॉईंट कॉन्स्टंट म्हणतात. डिग्री सेल्सिअस kg मोल इनवर्स. हे तुम्हाला गिवन आहे, हे तुम्ही एकाखाली एक लिहाल. आता बघा तर सॉल्व करताना पहिले आपल्याला TB काढायचा आहे, प्युअर TB. जो आपला TB असतो म्हणजे डेल्टा TB काढायचा आहे आपल्याला. काय काढायचं आहे डेल्टा TB. हा इक्वल असतो TB मायनस TB नॉटच्या, म्हणजे इक्वल असतो TB मायनस TB नॉटच्या. तर सॉल्व कराल, व्हॅल्यू पुट करा. TBची किती आहे 84.27 मायनस 84.27 मायनस किती आहे 7.06. तर व्हॅल्यू मायनस करा किती येतील. 7मधून 1 गेलं 1, 2मधून 0 गेला 2, 14मधून 7 गेले 7 आणि 8च्याला 1 0. बरोबर आहे. एवढं आपलं काय येईल TBची व्हॅल्यू येईल. आता आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे, चला फॉर्म्युला पुट करा. काय आहे फॉर्म्युला आपला, फॉर्म्युला आहे जो आहे डेल्टा TB हा इक्वल असतो 1000 KB W2 अपॉन M2 इंटू W1. आपल्याला काय काढायचं आहे M2. त्याला कन्वर्ट करा कशामध्ये M2 मध्ये. त्याला कन्वर्ट करा कशामध्ये M2 मध्ये. कन्वर्ट करा, हा इकडे जाईल आणि हा इथे येईल. म्हणजेच M2 इज इक्वल टू 1000 KB W2 अपॉन डेल्टा TB इंटू W1. हा आहे आपला हा पण. तर प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. चला प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करून सॉल्व करा. प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करा. चला आता आपण दुसऱ्या नेक्स्ट स्लाइडवर जाऊ, ठीक आहे. तर फॉर्म्युला काय होता आपला M2 इज इक्वल टू 1000 KB W2 अपॉन M1 W2. उलटा पालटा लिहिता येतो, ठीक आहे. चला तर प्रत्येकाच्या व्हॅल्यू बघा. काय आहे 1000 व्हॅल्यू आहे, KBची व्हॅल्यू किती आहे 2.77. चला व्हॅल्यू पुट करा 1000 इंटू KBची व्हॅल्यू 2.77 इंटू W2 किती आहे, W2 आपला आहे 150. तर लिहा 50. नंतर W1 काय आहे 150 इंटू M2ची व्हॅल्यू किती आहे W1 W2. प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करायची आपल्याला. कोणती व्हॅल्यू राहिली आपली इथं काय पाहिजे होता आपला डेल्टा TB. तर डेल्टा TBची व्हॅल्यू किती आहे, डेल्टा TBची व्हॅल्यू आपण आत्ताच काढली 7.27, ठीक आहे. चला सॉल्व करा. काय होऊ शकते, आपण काय करू शकतो बघा.
याने याला भाग जाते 3चा, ठीक आहे. तर 1000 ॲज इट इज इंटू 2.77 डिवाइडमध्ये किती येईल 3 इंटू 7.27 एवढं आलं. आपण 3ने याला मल्टिप्लाय करू शकतो, तर करा. 1000 ॲज इट इज ठेवा. आपण 1000ला 10³ पण लिहू शकतो, ठीक आहे. 1000 ॲज इट इज ठेवा. त्याच्यानंतर 2.77 पण ॲज इट इज ठेवा. चला नंतर 3ने मल्टिप्लाय करा. 3 7 21, 7 2, 3 2 6 आणि 1 7 आणि 3 7 21. किती डिजिट नंतर पॉईंट आहे 2 डिजिट एवढं आलं. चला तर याला कशाने सॉल्व करायला, आता आपला हा काय आहे M2. कशाने सॉल्व करता M2. तर आता काय बघायचं आपल्याला लॉग. चला लॉग बघा. तर लॉगमध्ये काय बघाल, आता याला 10³ पण लिहिता येते किंवा आपण नॉर्मल पण सॉल्व करू शकतो, ठीक आहे. त्याला 10³ न लिहिता किती डिजिट आहे 3 डिजिट, म्हणजे 4 डिजिट नंतर पॉईंट आहे तर किती येईल 3 पॉईंट. किती पॉईंट येईल 3 पॉईंट. काय बघाल 10मध्ये 0 वाला कॉलम बघा. 10मध्ये 0 वाला कॉलम किती येईल 0 0च. चला तर पूर्ण 0 0 0 0. नंतर इथं किती डिजिट नंतर पॉईंट आहे 1. ते 1 डिजिट नंतर पॉईंट, 1 डिजिट नंतर पॉईंट आहे तर 0 पॉईंट येईल. 27मध्ये 7वा कॉलम, 27मध्ये 7वा कॉलम, हा वाला 7वा कॉलम आहे आणि हा 27. 44 25. तर लिहा 44 25. यांना काय कराल, हे मल्टिप्लायमध्ये आहेत, यांना काय कराल ॲड करा. किती होतील 5 2 4 4 3 पॉईंट. हे मल्टिप्लायमध्ये होते म्हणून काय केले ॲड केले. आता हा बघा इथं किती डिजिट ना, आता हा डिवाइडमध्ये आहे त्याला काय कराल सबस्ट्रॅक्ट. आता याचा अँटीलॉग न पाहता याला पहिलं सॉल्व केले एवढं आलं. आता याच्यामध्येच याचा लॉग करा. ते इथे किती डिजिट आहे 2 डिजिट नंतर पॉईंट आहे तर म्हणजे किती येईल 1 डिजिट. येईल 1 डिजिट. 21मध्ये 7वा कॉलम 1चा मेन डिफरन्स पाहायचा आहे. चला 21मध्ये 7वा कॉलम आणि 1चा मेन डिफरन्स तर 3 3 4 7. तर लिहा 3 3 4 7. एकदा बघून घेऊ. 21मध्ये 7वा कॉलम 1चा मेन डिफरन्स. 21मध्ये 7वा कॉलम 1चा मेन डिफरन्स 2 3 3 6 7 आहे. 3 21मध्ये ना 3 3 6 7 3 3 6 7 6 7. आता याचा लॉग काय कराल मायनस, कारण की हा कुठे आहे डिवाइडमध्ये आहे. तर याचा लॉग काय करावं लागेल आपल्याला मायनस करावं लागेल. चला आता मायनस करा. मायनस करा किती येतील 15मधून 7 गेले 1, हातच्याला 1, 12मधून 7 गेले 5, अजून हातच्याला 1, 4मधून 4 गेला 0, इथं 1, इथं किती येतील 2 पॉईंट. आता याचं काय बघावं लागेल आपल्याला अँटीलॉग. अँटीलॉग बघताना या पॉईंटच्या पहिल्याची नाही पॉईंटच्या नंतरचं बघायचं आहे. तर 10मध्ये 5वा कॉलम 8चा मेन डिफरन्स. चला बघा बघून घ्या. अँटीलॉगमध्ये 10मध्ये 5वा कॉलम 8चा मेन डिफरन्स. त्याचा काय बघायचं आहे आपल्याला अँटीलॉग. तर 10मध्ये 5वा कॉलम 8चा मेन डिफरन्स. चलो 10मध्ये 10 दिसत आहे 8वा कॉलम, हा आहे 8वा कॉलम, सॉरी 10मध्ये 5वा कॉलम आणि 8चा मेन डिफरन्स. हा आहे 5चा मेन डिफरन्स किती आहे 1. तर 1 2 7 5 1 2 7 5 1 2 7 5. चला लिहा किती आहे 1 2 7 5 एवढं आहे. आता अँटीलॉगच्या वेळेस काय करतो आपण कधी पण 1 डिजिट नंतर पॉईंट द्यायचं आणि इंटू 10⁻⁴ ही जी व्हॅल्यू आली आहे तिला काय लिहायचं 10⁻⁴ मध्ये लिहायचं. तर आन्सर किती होईल 1.275 इंटू 10⁻² असं होईल. त्याला 1 डिजिट अजून शिफ्ट करा बघा त्याचा आन्सर येईल M2 = 10⁻² म्हणजे किती होते 100. तर 2 डिजिट अजून शिफ्ट करायला किती येईल, इथं पॉईंट आहे तर 2 डिजिट 1 2 तर म्हणजे 7.5 एवढं येईल. त्याला डायरेक्ट असं पण लिहू शकतो. तर M2 = 128 अप्रॉक्सिमेट आहे ना 8च्या जवळपास. तर असं लिहायचं आहे तुम्हाला. तर युनिट काय येईल याचा ग्राम. ठीक आहे. तर म्हणजे हे असं सॉल्व करायचं होतं तुम्हाला. तर बघा आपण काय केले एक हा घेतले आपण वाचलो बरोबर. जो प्युअर सॉल्वंट होता तो होता इथिल ॲसिटेट. त्याचा बॉइलिंग पॉईंट लिहिला. नंतर
त्याचाच अजून एक बॉइलिंग पॉईंट दिला होता, तो TB लिहिला. नंतर KBची व्हॅल्यू तुम्हाला गिवन होती. जो इथिल ॲसिडेट होता त्याची व्हॅल्यू ग्राममध्ये होती, ती W1 बाकी W2. नंतर पहिले डेल्टा TB काढला, त्याची व्हॅल्यू पुट करून डेल्टा TBची व्हॅल्यू पुट केला. नंतर हा फॉर्म्युला होता, आपल्याला मोलर मास काढायचा होता, त्याला कन्वर्ट केला मोलर मासमध्ये आणि प्रत्येकाच्या व्हॅल्यू पुट करून आपल्याला काय भेटला, आन्सर भेटला. तर आपल्याला आन्सर भेटला 128 ग्राम पर मोल. तर हे आहे आपला मोलर मास. तर मग लास्टमध्ये काय लिहायचं, सेंटेन्स लिहायचं आहे. देअरफॉर द मोलर मास ऑफ अ सबस्टन्स किंवा मोलर मास ऑफ अ सोल्यूट इज करून ही व्हॅल्यू लिहायची. ठीक आहे, एवढं तुम्हाला करायचं होतं. ठीक आहे, तर बघा काहीच व्हॅल्यू चेंज केल्या आहे. तुम्हाला हा न्यूमेरिकलमध्ये सॉल्व करायचा आहे आणि याचा आन्सर हा न्यूमेरिकल सॉल्व करायचा आणि यांचा आन्सर तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. काही नाही, फक्त काही व्हॅल्यू चेंज केल्या आहे 2, बाकीचे ॲज इट इज आहे. तर सॉल्व करून मला याचा आन्सर कमेंटमध्ये सांगा.